जावास्क्रिप्टचे फिल इन द ब्लँक्स. जावास्क्रिप्ट इज अ क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज. म्हणजे जावास्क्रिप्ट ही ब्राउझरमध्ये चालणारी लँग्वेज आहे, त्यामुळे त्याला क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणतात. द टाईप ऑफ ऑपरेटर इज यूज टू चेक डाटा टाईप ऑफ अ व्हेरिएबल. तर टाईप ऑफ ऑपरेटरचा जो वापर आहे हा व्हेरिएबलचा प्रकार तपासण्यासाठी केला जातो. म्हणजे तुम्ही LET किंवा VAR वापरून जे डाटा टाईप लिहित असतात, तर ॲक्च्युली टाईप ऑफ हे कुठे यूज केलं जात नाही आहे, परंतु इंटरनल जावास्क्रिप्टमध्ये हे जे ऑपरेटर आहे टाईप ऑफ ह्याचा वापर करून जे एखाद्या वेळेस कसं जावास्क्रिप्ट ही डाटा ॲटोमॅटिकली घेणारी लँग्वेज आहे. तुम्ही डाटा लिहिला आणि नाही लिहिला तरी बी ही कॅन टेक ही सुटेबल डाटा टाईप. तर जर तुम्हाला जर का तो कुठला डाटा टाईप घेतलेला आहे हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही टाईप ऑफ ऑपरेटरचा वापर करू शकता आणि एक्झॅक्टली जो डाटा टाईप यूज केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता. फंक्शन्स इन जावास्क्रिप्ट आर डिफाईन्ड युजिंग द कीवर्ड फंक्शन्स. म्हणजे फंक्शन्स कीवर्ड वापरून जावास्क्रिप्टमध्ये फंक्शन्स तयार केले जातात. फंक्शन म्हणजे क्रिया. The let keyword is used to declare the block scope variable. म्हणजे let वापरून ब्लॉक स्कोप व्हेरिएबल्स तयार केले जातात. arrow functions are introduced in ES6 version of JavaScript. arrow function ES6 मध्ये आले आहे. म्हणजे ES6 हे आता 2026 मधली जावास्क्रिप्टची काय आहे, लेटेस्ट व्हर्जन आहे. DOM stands for Document Object Model. DOM म्हणजे Document Object Model. The add event listener method is used to handle events. या मेथडचा वापर इव्हेंट्स हँडल्स करण्यासाठी केला जातो. JSON stands for JavaScript Object Notation. JSON ह्याचा फुल फॉर्म आहे JavaScript Object Notation. That set time out function is used to execute code after a delay. म्हणजे set time out हे ठराविक वेळेनंतर कोड चालवतो. ट्रिपल इज इक्वल टू इज कॉल्ड स्ट्रिक्ट इक्वेलिटी ऑपरेटर. म्हणजे 3 वेळेस बरोबर म्हणजे कडक समानता, म्हणजे एकदम स्ट्रिक्टली इक्वली आहे ते. त्याच्यानंतर ट्रू फॉल्स ऑप्शन पाहू. जावास्क्रिप्ट इज अ कंपाइल्ड लँग्वेज. फॉल्स, कारण जावास्क्रिप्ट ही कंपाइल्ड लँग्वेज नाही आहे, तर जावास्क्रिप्ट ही इंटरॅप्टेड लँग्वेज आहे. हिअर हॅज ग्लोबल स्कोप ओनली. तर फॉल्स हे चुकीचं आहे, कारण व्हेअरला फंक्शन स्कोप असतो. ॲरो फंक्शन्स डू नॉट हॅव देअर ओन दिस. ट्रू. ॲरो फंक्शन्समध्ये स्वतःचा दिस नसतो. नवीन आलेला आहे ES6 मध्ये ॲरो आत्ता जावाचा. JSON इज यूज टू डाटा एक्सचेंज. दॅट इज द ट्रू. JSON डाटा वापरण्यासाठी वापरले जाते, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर नल अँड अनडिफाईन्ड आर द सेम. फॉल्स. नल आणि अनडिफाईन्ड हे वेगवेगळे आहेत. कॉन्स्ट व्हेरिएबल कॅन बी रिअसाइन्ड. हे फॉल्स आहे. कॉन्स्ट बदलता येत नाही आणि तो म्हणतात की इथं बदलता येतो, म्हणजे दॅट इज द फॉल्स स्टेटमेंट. DOM अलाउज मॅन्युप्युलेशन ऑफ HTML एलिमेंट्स. दिस इज द ट्रू, कारण DOMचा वापर आपण HTMLच्या मॅन्युप्युलेशनसाठीच करत असतो. NaN मीन्स नॉट अ नंबर. म्हणजे हे ट्रू आहे. म्हणजे NaN म्हणजे नॉट अ नंबर. दॅट इज द ट्रू. NaNचा अर्थ नॉट अ नंबर आहे. जावास्क्रिप्ट सपोर्ट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ट्रू. मराठीमध्ये जावास्क्रिप्टमध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग सपोर्ट आहे. फंक्शन कॅन बी स्टोअर्ड इन व्हेरिएबल. दिस इज द ट्रू. फंक्शन्स कॅन बी स्टोअर्ड इन व्हेरिएबल्स. व्हेरिएबलमध्ये फंक्शन्स ठेवता येते. आपण आता एक सिंगल करेक्ट पाहू. विच कीवर्ड इज यूज टू डिक्लेअर अ व्हेरिएबल. व्हेरिएबल यूज करण्यासाठी
व्हेरिएबल म्हणजे लिहिण्यासाठी कुठला शब्द जावास्क्रिप्टमध्ये यूज केला जातो, तर उत्तर आहे var वापरला जातो. LET बी वापरला जातो, पण इथे LET कुठे दिसत नाही आहे, त्यामुळं ह्या प्रश्नामध्ये उत्तर var बरोबर आहे. विच सिम्बॉल इज यूज टू कमेंट्ससाठी कुठलं वापर. कमेंट्स म्हणजे तो प्रोग्रॅमचा पार्ट नाही आहे, परंतु प्रोग्रॅममध्ये आपण काय केलेलं आहे असं एक कमेंट्स आपण लिहू शकतो तिथं. तर त्याच्यासाठी / डबल / हे वापरलं जातं. विच मेथड कन्वर्ट्स JSON टू ऑब्जेक्ट. JSONचं ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करण्यासाठी JSON.parse ही मेथडचा वापर केला जातो. नंतर विच फंक्शन इज यूज टू प्रिंट प्रिंट आउट करण्यासाठी जावामध्ये कुठलं फंक्शन वापर केलं जातं, तर उत्तर आहे console.log. console.log ह्या शब्दाचा किंवा ह्या फंक्शनचा वापर करून जावास्क्रिप्टमध्ये आपण आउटपुट मिळवत असतो. प्रत्येकाचं वेगवेगळं आहे, त्यामुळे जावास्क्रिप्टसाठी हे लक्षात ठेवायचं. विच ऑपरेटर इज अ स्ट्रिक्ट इक्वली. हो का, स्ट्रिक्ट इक्वली म्हणजे काय असतं की काही झालं तरी ते बरोबरच, त्याच्यामध्ये नाही होणार, कॉम्प्रोमायझेशन नाही होणार. जर असं तुम्हाला उत्तर लिहायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही 3 वेळेस इज इक्वल टू वापरायचं, त्याला म्हणायचं स्ट्रिक्ट इक्वेलिटी. त्याच्यानंतर विच इव्हेंट ऑक्युअर्स व्हेन बटन इज क्लिक, तर उत्तर आहे ऑन क्लिक. विच कीवर्ड डिफाईन्स कॉन्स्टंट, उत्तर आहे CONST. विच ऑब्जेक्ट रिप्रेझेंट्स ब्राउझर विंडो, उत्तर आहे विंडो. विच मेथड ॲडेड एलिमेंट्स ॲट एंड ऑफ ॲरे, उत्तर आहे PUSH पुश. विच लूप इज यूज फॉर ॲरे, उत्तर आहे C फॉर इच. डबल करेक्ट. ह्याच्यामध्ये 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, मात्र त्याच्यामध्ये 2 बरोबर उत्तर येतं. विच आर व्हेरिएबल कीवर्ड, व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी कुठले कीवर्ड वापरले जातात, तर उत्तर आहे VAR आणि LET. विच आर अ डाटा टाईप, तर डाटा टाईप कुठले आहे त्याच्यामध्ये, तर स्ट्रिंग आणि नंबर हे 2 डाटा टाईप आहेत. क्लास आणि फाईल हे डाटा टाईप नाही येतं. विच आर लूप्स, तर फॉर लूप आणि वाईल लूप हे 2 लूप आहेत, हे 2 नाही येतं. विच आर ॲरे मेथड्स, तर पुश आणि पॉप हे 2 ॲरे मेथड्स आहेत. विच आर कंपॅरिझन ऑपरेटर, तर ऐका, कंपॅरिझन ऑपरेटर म्हणजे इक्वली ऑपरेटर. तर स्ट्रिक्टली इक्वॅलिटीसाठी = वापरायचं आणि इक्वली साठी 2 बरोबर चिन्ह वापरायचं, म्हणजे कम्पॅरिझन. नंतर विच आर इव्हेंट टाईप, ऑन क्लिक आणि ऑन लोड. विच आर अ स्ट्रिंग मेथड्स, लेंथ आणि टू अप्पर केस. विच आर DOM मेथड्स, गेट एलिमेंट बाय ID आणि क्युरी सिलेक्टर. विच आर JSON मेथड, PARSE आणि STRINGIFY ह्या 2 मेथड आहे, स्ट्रिंग पाय आणि पर्स. त्याच्यानंतर ट्रिपल करेक्ट. फ्युचर्स ऑफ जावास्क्रिप्ट, इंटरप्रेटेड, डायनेमिक आणि ऑब्जेक्ट बेस्ड. जावास्क्रिप्ट कॅन बी ट्रस्टेड फॉर वेब डेव्हलपमेंट आणि सर्व्हर साईड आणि मोबाईल ॲपसाठी. ॲरे मेथड्स कुठल्या, पुश पॉप आणि शिफ्ट. मॅच द फ्लोइंग, A आणि B. एक पुश ॲड मेथड, पॉप रिमूव्ह लास्ट, शिफ्ट रिमूव्ह फर्स्ट, अनशिफ्ट ॲड फर्स्ट. हे जे आहेत ना, हे सगळे ॲरे मेथड्स येतात. त्याच्यानंतर JSON.parse कन्वर्ट टू ऑब्जेक्ट आणि JSON.stringify कन्वर्ट टू स्ट्रिंग. What is JavaScript? JavaScript is a scripting language used to create dynamic web pages. साठी वापर केला जातो. DOM म्हणजे काय, is the document object model used to access and modify HTML. JSON is a format for a data exchange. What is an event? Event is an action like click or load. Different between let and where. Let is a block scope and where is a function scope. व्हेरिएबल आहेत, आपण जावास्क्रिप्टमध्ये 2 व्हेरिएबलचा वापर करतो. व्हेरिएबलचा प्रकार नाही लिहिला तरी जावास्क्रिप्ट घेतात, परंतु VAR आणि LET हे 2 व्हेरिएबल आपण यूज करू शकतो.
तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर का जावा स्क्रिप्टमध्ये फंक्शन्सचा वापर करायचा असेल तर तुम्ही var हे व्हेरिएबल डिक्लेअर करायसाठी घेऊ शकता. पण जर का तुम्हाला ब्लॉक्स वापरायचे असतील, ब्लॉक म्हणजे स्विच केस ब्लॉक झालं किंवा डू वाईल झालं, असे जे तुम्हाला ब्लॉक्स यूज करायचे असतील, स्टेटमेंट यूज करायचे असेल तर लेट तुम्ही व्हेरिएबल यूज करू शकता. आणि हे दोन्ही नाही आलं तर काय हरकत नाही आहे, तुम्ही काहीच डिक्लेअर करू नका, ते ॲटोमॅटिकली घेईल. पण दिस इज द गुड मेथड की डिक्लेअर करण्यासाठी var आणि लेट शब्द घेणं. उदाहरणार्थ ॲडिंग टू नंबर स्क्रिप्ट लिहायचं का, कारण आपण जावा स्क्रिप्ट शिकतोय म्हणून स्क्रिप्टमध्ये काय करावं लागतं, आपल्याला जावा स्क्रिप्टचा कोड लिहावा लागतं. ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे की लेट a बरोबर 10 आणि b बरोबर 20 डिक्लेअर केलं आहे. console.log म्हणजे प्रिंट आउट केलेलं आहे सम. आता यांनी LET का घेतला आहे, कारण इथे एक ब्लॉक रिप्रेझेंट करतो आहे, आपण प्रिंट आउट करतो आहे सम बरोबर a अधिक b ची. झालं. इवन आणि ऑड स्क्रिप्ट घेतलं, लेटच वापर केले का, कारण यावं काय इथे इफ ब्लॉक घेतलेला आहे. लेट नेम बरोबर 5 मग इफ जर का नम भागिले 2 = 0 तर console.log इवन प्रिंट होईल. आणि जर हे बरोबर उत्तर 0 नाही आलं तर यील्ड्समध्ये जाईन आणि ऑड प्रिंट करेन. बटन क्लिक इव्हेंट, बटन ऑन क्लिक इज इक्वल टू शो आणि क्लिक मी बटन, क्लिकवरती नाव येईन, क्लिक मी म्हणून बटनवरती नाव येईन. बटन ऑन क्लिक हे जे काही इव्हेंट्स आहे ह्या बटन इव्हेंट्समुळं काय होईल, ऑन क्लिक नावाचं बटन तयार होईल. मग स्क्रिप्टमध्ये घेतलं, स्क्रिप्ट इथे जावा स्क्रिप्ट असल्यामुळे क्रिस्प एंड घेतलं, फंक्शन शो नावाचं घेतलं आणि शो नावामध्ये अलर्ट काय, हॅलो स्टुडंट नाव आपण अलर्टमध्ये प्रिंट आउट करण्यासाठी अलर्ट वापरलेलं आहे. म्हणजे क्लिक मीवरती क्लिक केलं की हॅलो स्टुडंट नावाचं तुम्हाला एक काय दिसेल, शो नावा शो हे जे फंक्शन शो घेतलं आहे ना ह्याच्यामुळे एक छोटासा डायलॉग बॉक्स दिसेल आणि त्या डायलॉग बॉक्समध्ये हॅलो स्टुडंट नाव लिहिलेलं असेल. पण हे बटन ऑन क्लिक नावाचे ही जी तुम्हाला दिसते का हे, ह्याच्यामुळं तुम्हाला बटन दिसन आणि ते बटनवरती नाव लिहिलेलं असेल ऑन क्लिक म्हणून. आणि हे जे स्क्रिप्टमध्ये घेतलेले फंक्शन ह्याच्यामुळं त्या बटनवरती क्लिक केलं की एक डायलॉग बॉक्स म्हणजे चौकोनी बॉक्समध्ये हॅलो स्टुडंट येईल. ॲड एक्झाम्पल स्क्रिप्ट लेट ॲड इज इक्वल टू 10 20 30 त्याच्यामध्ये एक ॲड केलेला आहे air.push मेथडने 40 आणि console.log ह्याचं प्रिंट आउट होईल 10 20 30 आणि त्याच्यात ॲड केला 40 म्हणजे 40 10 20 30 असं होईल. तर अशा प्रकारे आपण जावा स्क्रिप्टचे 80 मार्काची क्वेश्चन पेपर पाहिलेले आहे.